देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वर्षभरामध्ये सोनं खरेदी न करण्याचं जे आहे ते आव्हान देशवासियांना केलंय। दरम्यान हे आव्हान कितपत योग्य आहे आणि हे आव्हानाचा परिणाम सुवर्ण बाजारपेठेत काय उमटतोय याचं जे आहे ती सविस्तर रिपोर्ट करण्यासाठी TV9 बाजारपेठेमध्ये उतरलं आहे। आपल्यासमेत माड्यातले प्रसिद्ध बाजारपेठ जी सोन्याची समजली जाते असे बाजारपेठेतील सोन्याचे व्यापारी आहेत आणि नेमकं काय याचा परिणाम होतोय याचा थेट आढावा आपण घेतोय। सर, काय सांगाल, कशा पद्धतीने एकीकडे मोदींनी आव्हान केलं की सोने खरेदी करू नका आणि दुसरीकडे याचा परिणाम एकंदरीत काय बाजारपेठेला होईल? माननीय पंतप्रधानांनी जी काल घोषणा केली त्याचा निश्चितच बाजारपेठेवर परिणाम होणार। सोने ही अशी वस्तू आहे की लोकांचा, ग्रामीण भागातल्या लोकांचा सोन्यावर खूप विश्वास असतो। एक वेळ बँकेवर विश्वास नाही, पतसंस्थेवर विश्वास नाही, पण सोने ही अशी एकमेव वस्तू आहे की त्यांच्या 11 आवरला उपयोगी येते। त्याच्यामुळं ग्रामीण भागातल्या लोकांचा सोन्यावर कल तसा आहेच। आणखीन एक दुसरं मला तर भाववाढीमुळं अगोदरच सोना सराफ व्यावसायिकाचं कंबरडं मोडलं आहे। कारण ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या पिकाला ही उत्पन्न नाही, पैसा येत नाही, लवकर ऊसाचा पैसा वेळेवर येत नाही, त्यामुळे त्यांची परिस्थिती बिकट आहे। त्यामुळं ऑलरेडीच सोने खरेदीचं प्रमाण कमी झालेलं आहे। त्यामुळं आणखीन एक आमच्या ग्रामीण भागातले जे गरीब सुवर्णकार आहेत त्यांचं पूर्ण व्यवसाय बंद होईल। ह्या देशात जवळजवळ 4 ते 5 कोटी लोक सुवर्ण व्यवसायावर अवलंबून आहेत। त्यामुळे त्यांच्या घोषणेचा हा 100% निश्चितच परिणाम होणार आहे। येत्या काळामध्ये या आव्हानाला कुठंतरी आव्हान केलं आहे मोदींनी। आपण सुवर्ण संघटनेचे अध्यक्ष देखील आहात। कशा पद्धतीचं या पुढच्या काळामध्ये आपण संघटनेच्या माध्यमातून काय आवाज उठवला जाईल या आव्हानाच्या विरोधात? आता बहुतेक राज्य सराफांच्या वतीने याबाबत सरकारला एक निवेदन देण्यात येईल। आपल्यासमोर युवा उद्योजक आहात की कुठेतरी दुकान चालू नुकतंच केलेलं असतं आणि असं आव्हान येतं, बाजारपेठेवर आता काय परिणाम होईल? निश्चितपणे 100% परिणाम हा झालेलाच आहे। एकतर दरवाढीचा व पिढ्यानपिढ्या सोन्याने हे आर्थिक व्यवस्थेला चालना देण्याचं काम केलेलं आहे। गृहिणीचा एक मूलभूत विश्वास किंवा आधार म्हणून सोनं हे ओळखलं जातं। अशा वक्तव्यामुळे लोकांमध्ये एक चलबिचलचं वातावरण निर्माण होतं, जेणेकरून सराफ व्यवसायाला निश्चितपणे याचा फटका बसणार आहे। आपण जर पाहिलं तर फटका बसणार असल्याच्या भावना व्यक्त करतायत। काय सांगाल, एकंदरीत एकीकडे बाजारपेठेतले तुमचे सेल्समन असतील, कारागीर, ह्याचा कुठं इतपत परिणाम होईल? हो, होणार, 100% होणार ना। एकंदरीत या अगोदर असं आव्हान कधीही केलं नव्हतं, मात्र लग्न सराईचा सध्या कालावधी आहे आणि सोनं खरेदी करू नका, कितपत योग्य वाटतं हे आव्हान? म्हणजे याचा परिणाम काय निश्चित होईल? होणार ना। सोन्यावर भरपूर परिणाम होणार आहे। गिराईक पूर्ण शांत होतं आहे, ग्रामीण भागातलं वातावरण शांत असतं आहे, सगळ्या शेतीमालावर हे चालू असतं, व्यवसाय चालू असतो, त्यामुळे भरपूर परिणाम होतो ग्रामीण भागात। एकीकडे लग्न सराई म्हटलं की सुवर्ण खरेदीला पहिलं प्राधान्य महिला असतील किंवा मुलीचे वडील देत असतात, याचा परिणाम काय होईल? सध्या लग्न सराईचा कालावधी आहे, लग्न सराईचा कालावधी आहे। आधीच तर सोन्याची इतका भाव वाढलेला आहे, त्यात मोदी साहेबांनी हा जो वक्तव्य केलेलं आहे, आधीच तर ग्रामीण भागांकडे लोकांकडे भाव 1.5 लाख रुपये झालेला आहे। इतक्या प्रमाणात रोख रक्कम आणून सोनं खरेदी करण्याची परिस्थिती सध्या ग्रामीण भागातल्या लोकांची नाही आहे। जुनं सोनं काय आपल्याकडे जे थोडीफार जे जुनी पुंजी आहे, जे वाडवडिलांची जी काय पुंजी करून ठेवलेली आहे, ते जुनं सोनं आणून त्याचंच नवीन स्वरूपात दागिने तयार करून आपल्या मुलींना लग्नात देतात। एवढंच सध्या परिस्थिती चालू आहे। नवीन ग्राहक किंवा नवीन इन्व्हेस्टमेंट म्हणून लोक काही तयार नाही आहेत। सध्या जुनं देऊन त्यातच आपले थोडेफार जमा केलेली जी काय रक्कम आहे, साठवणूक केलेली, तेवढ्यातच सध्या बाजारपेठ खूप फिरत आहे। नवीन काय असं उलाढाल किंवा नवीन काय बाबा त्यामध्ये लग्नात जेणेकरून आपल्याकडं भरपूर प्रमाणात पैसे आहेत आणि जेणेकरून नवीन काहीतरी खरेदी करण्याची मानसिकता सध्याच नाही आहे। त्याच्यामुळं 100% त्यात असं हे वक्तव्य त्यात 100% बाजारावर परिणाम होण्याची चान्सेस आहेत। आपण जर पाहिलं असेल तर अगोदरच सोन्याचे दर हे गगनाला भिडले आहेत। एकीकडे दर वाढ आणि दुसरीकडे मोदींनी केलेले हे आव्हान याचा निश्चितच सोन्याच्या बाजारपेठेला परिणाम होणार आहे। एकीकडे कारागीर, सर्वसामान्य गोरगरीब असतात, त्या कारागिरांना देखील याचा फटका बसेल आणि दुसरीकडं या आर्थिक उलाढाल जी आहे ती सोन्याच्या खरेदी न करण्याच्या आव्हानाला कुठंतरी बसेल असा
विश्वास असेल अशा भावना ज्या आहेत त्या माड्यातल्या सोन्याच्या बाजारपेठेतील व्यापारी व्यक्त करताना पाहायला मिळतात. त्यामुळे येत्या काळात या सोन्याच्या आव्हानाचा मोदींच्या कितपत आर्थिक फटका या व्यापाऱ्यांना बसतो हे येत्या काळात समोर येणार आहे. सोने खरेदी वर्षभर थांबवा, लग्न सराई असेल किंवा येत्या काळामध्ये जे फंक्शन होणार आहेत त्या फंक्शनमध्ये सोने खरेदी थांबवा असं आव्हान देशवासियांना संबोधित करताना देशाचे पंतप्रधान अर्थात नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर सुवर्ण बाजारपेठेत याचे काय परिणाम होत आहेत याचा आढावा TV9 घेत आहे. आपल्या समेत मामा आहेत. काय सोने खरेदी करायला आलात काय? काय मोदींनी सांगितलंय सोनं खरेदी करू नका, कसं वाटतं काय म्हणजे योग्य आहे का? बर, म्हणजे या वक्तव्याकडे कसं पाहताय तुम्ही? खरेदी काय पाहणार आता आम्ही, हां आमचं जे आहे ते आम्हाला थोडंफार आहे घेणार आधी. नवीन नाही. मावशी काय काय घेतलं काय सोने? हां काय नवीन घ्यायचा विचार होता काय डोक्यात? एवढा महाग नवीन घेणं होत नाही आम्हाला. बरं तर महाग आहे अगोदर त्यामुळे घ्यायचा विचारच नाही असं सांगतात. ताई देखील आहेत. एक सर्वसामान्य आहात, शेतकरी असाल आपण, कशा पद्धतीने मोदींनी सांगितलंय थेट आता सोनं खरेदी करू नका वर्षभर, काय विचार काय केलाय? करायचंय सोनं खरेदी, कसं करायचं? भाऊ असल्यामुळे भरपूर हां मग करायचं आम्हाला पण सोनं. तरी बी हा करायचं, पण भाऊ जास्त आहे तर काय करणार आम्ही? म्हणूनच नाही करणार आम्ही. नाही करणार. बर, आपल्या सगळे मावशी आहेत. मावशी कसं बघता? एकीकडे सोनं तुमच्या अंगावर भरपूर दिसतंय, आता अजून करायचं नाद आहे काय? नाही हा का? मोदी म्हणते ते करू नका म्हणून करायचं नाही का? नाही, पैसे लागते पाहिजे. हां त्यामुळे करायचं नाही. एकीकडे आपण जर पाहिलं असेल तर सोने खरेदी न करण्याचं आवाहन केलं जाते, मात्र अगोदरच सर्वसामान्य गोरगरीब जे आहेत ते या दरवाढीमुळे अगोदरच त्यांच्या डोक्यात विचार नाही की सोने खरेदी करण्याचा. त्यामुळे या मोदींच्या आव्हानाला ग्रामीण भागात असतील शहरातले काय प्रतिसाद नागरिक देतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. माझा सहकारी कॅमेरा पर्सन प्रफुल्ल परदेशीसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माढा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.